राष्ट्रवादीकडून लाडकी बहिणीचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल उपस्थित होतोय। कारण राष्ट्रवादीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री हा शब्द नाहीये। मुख्यमंत्री लाडकी बहिणीऐवजी माझी लाडकी बहीण असा उल्लेख करण्यात आला। व्हिडिओमध्ये तक्रारीसाठी स्वतंत्र नंबरची व्यवस्थाही करण्यात आली आहे। तर राष्ट्रवादीच्या जाहिरातीवर विरोधकांनी टीका केली आहे। तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी आणलेली आहे माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख या ठिकाणी आहे। तर तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायला तुमचा दादा आहे ना अशा आशयाची ही जाहिरात आहे। मात्र याच्यामध्ये मुख्यमंत्री असा उल्लेख नाहीये। त्यामुळे राष्ट्रवादीकडून या योजनेचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल उपस्थित होतोय। लाडकी बहीण योजनाचं संपूर्ण क्रेडिट हे राष्ट्रवादीला दिलंय आणि त्यांच्या ट्विटमध्ये फक्त अजित पवारांची लाडकी बहीण असा उल्लेख आहे, ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री। आता दुसरे हाफ डीसीएम आणि जे घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या ट्विटची वाट पाहूया किंवा कॅबिनेट मधून आपल्याला ऐकायला येतच काय काय होतं तिथे। तिघांनाही वाटतं की या योजनेचा लाभ आम्हाला व्हावा, पण जनतेने ठरवलं आहे हा सरकारी तिजोरीतील निवडणुकीच्या तोंडावर आलेला हा लाडक्या बहिणीचं प्रेम आहे। या सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणी ओळखून आहे की हा दृष्ट भाऊ आहे। हा दृष्ट भाऊ हा आमचं रक्षण करू शकत नाही। निवडणुकीच्या मध्ये 1,500 घेऊन मतं घेईल, पण आमच्या संरक्षणाचं काय, आमच्या सुरक्षितेचं काय हा प्रश्न अजूनही महाराष्ट्रातील माझ्या भगिनींना सतावतोय। त्यामुळे या 2-4 महिन्यासाठी पैसे दिलेत म्हणून मतं मिळतील या स्वप्नामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या सरकारने राहू नये, अजितदादांनीही राहू नये। त्याच्यासाठी बजेटमध्ये तरतूद केली आणि तिथे अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया चालू होती। आता राज्य सरकार आर्थिक अडचणीत आलेले दिसते। त्यांच्या ज्या जुन्या योजना होत्या त्या योजना थांबवून तिथे पैसे अन्य ठिकाणी डायव्हर्ट केले जात आहेत अशी तक्रार ऐकायला मिळते। आम्ही खोलामध्ये त्याच्यात जातोय आणि त्याच्यातून काही योजना आणि त्याचा निधी हा थांबवला आहे आणि डायव्हर्ट केला आहे असं प्राथमिक दिसतंय आणि हे काही चांगले लक्षण नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।